बोला. नमस्कार, मी सारिका तुळशीराम बोखरकर. काल आमच्या गावातनं 20 गाड्या वणीच्या सप्तशृंगी देवीला दर्शनासाठी गेल्या. तर ते जाताना इथल्या गाड्यांची, नाश्त्याची आणि जेवणाची उत्तम सोय होती. तिथे रोपवेची पण व्यवस्था होती आणि माझ्यातर्फे सगळ्या महिला मंडळांना खूप चांगला दर्शनाचा लाभ पण त्यांच्याकडून. हा कार्यक्रम सीमाताई खिलारी, तुलसीताई भोर आणि उषाताई कानाडे यांच्या मार्फत योजना केलेली आहे. तर ह्या कार्यक्रमामुळे सगळ्या महिला मंडळांना त्याचा खूप छान त्यांनी सगळ्यांनी अनुभव घेतला. सगळ्यांचे छान दर्शन वगैरे झाले. तर मी सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करते आणि आमच्या सगळ्या महिला भगिनींनी या सगळ्या तिन्ही मातांना चांगल्या बहुमताने विजयी करावा असं आयोजन करते. आता तुमचं नाव सांगा. नमस्कार, मी सौरेश्मा किरण बांगर. आता कुठे चालले तुम्ही आणि कोणाच्या माध्यमातून चालले? वणीला चाललो आम्ही सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी. कोणाच्या माध्यमातून चालले? या ट्रिपचे स्पॉन्सर आहेत उषाताई कानडे, तुलसीताई भोर आणि सीमाताई खिलारी. यांच्या माध्यमातून तुम्ही आता यांच्या माध्यमातून आम्ही ट्रिपला जात आहे. तिकडे कशा पद्धतीची सोय केली माहिती आहे का? हो, तिकडे फ्रीमध्ये रोपवे वगैरे दिलेले आहेत. जेवणाची सोय त्यांनी खूप छान पद्धतीने केलेली आहे. सगळ्या महिलांना नाश्ता पण दिलेला आहे त्यांनी. आज 18 गाड्या चालल्या आहेत. तर आज ऐन भोगीच्या निमित्ताने सर्व महिलांना तिथे देवीचं दर्शन घेण्याचा योग मिळाला आहे यांच्या माध्यमातून. त्यांचे मी मनापासून आभार मानते. त्या आता इलेक्शनसाठी उभे राहिलेले आहेत. ते भरघोस मताने निवडून यावे यासाठी मी त्यांना सदिच्छा देते, शुभेच्छा देते. धन्यवाद. काय तुमचं नाव सांगा. पल्लवी धनंजय आता पोखरकर, कुठे चालले तुम्ही? वणीला. म्हणजे कोणाच्या माध्यमातून चालले? दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या माध्यमातून. काय काय सोय आहे सांगा. नाश्त्याची सोय आहे. 1:30 वाजता जेवण मिळणार आहे. संध्याकाळची पण जेवणाची सोय आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर काय काय सोय आहे तिथं? तिथं वणीला रोपवेने जाणार आहेत सगळ्या महिला.